कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्न कसं जमलं तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे. कसं ते एक रिलेटिव्ह आहे, दोन्हीकडे होते ते काय दोन्हीकडे काय करत होते? माझ्या मिस्टरांचे ते जास्त रिलेटिव्ह आहे अच्छा अच्छा. आणि माझ्या तुमचे कमी गावाजवळ होते. आहे. त्याच्यामुळे मला त्यांनी खूप छोटं असताना बघितलेलं, पण त्यांना वाटलं नर्सरी मला पण आठवत नाही कधी ते. 9वी 10वीत तर कमीत कमी दुसरी. असशीलच. छोटी असताना की आहे बरोबर मुलगी. बरोबर. मग काय झालं? फक्त त्यांना माहिती होतं की आहे मुलगी, म्हणजे घरात- बघितली या घरात एक मुलगी आहे. बस तेवढं सांगितलेलं. जेव्हा ते मुलाला घेऊन आलेले तेव्हाच त्यांनी मला बघितले. कोणाच्या मुलाला? माझे हजबंड. अच्छा मिस्टर मुलं घेऊन ते घराघरात फिरायचे की नाही नाही नाही. मग काय झालं? आल्यानंतर त्यांनी माझ्या मिस्टरांनी जेव्हा मला बघितलं तेव्हाच त्यांनी हो बोललेले होते का तिथेच. का का? ते तर मला पण नाही माहिती, पण तेव्हाच ते हो तुम्ही बोलले. विचारलं नाही का? आवडली असणार ना तू मस्त. माहिती नाही हो, मला पण ते हे झालं की काय झालं? लगेच कसं काय यांनी हो बोललं. नाहीतर काय. ही खूप शांत आहे ना सर, म्हणून हिला पसंत केलं. त्यांना माहिती आहे लग्नानंतरही बोलणार नाही. माझी मजा आहे. बरं एक मिनिट दुसरीकडे जाऊया थांबा. माझं लव्ह मॅरेज आहे. कुठे ते? मी मुंबईला होती, MBA करत होती मी, आणि हे नागपूरला होते. आमची एक फ्रेंड आहे, तिने स्थळ सुचवलं की अरे लग्न तर करायचंच असेल ना तुला, एक माझा मित्र आहे त्याच्याशी बोलते का. म्हटलं ठीक आहे, बोलायला काय हरकत आहे. महिनाभर बोललो आम्ही, छान गप्पा केल्या. त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटलं की मला भेटायचं आहे तुला. ते मला नेहमी विचारायचे तुझा चेहरा कसा आहे, मग तू कशी दिसते. बोलण्यातून तर आम्ही नाही, मग एकमेकांना, कशी दिसते विचारायची तर मी त्यांना सांगायची की नाही नाही माझ्या चेहऱ्यावर ना खूप डाग आहेत ना, माझ्या चेहऱ्यावर ना स्क्रॅच आहे, तर चालेल का तुला. म्हणजे लाईक ते एक ब्लाइंड डेट असल्यासारखेच होतं. त्यांनी मग मला म्हटलं की मला भेटायचं आहे तुला आता. तर मी म्हटलं ठीक आहे, मुंबईला ये तू, मला भेटायचं आहे आता. तो बोलला की नाही मला मुंबईला नाही यायचं, तू नागपूरला ये. मी गेली मग भेटायला. नागपूरला एक रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही भेटलो, गप्पा केल्या. एअरपोर्टवर मला घ्यायला आला, गप्पा केल्या आम्ही. स्क्रॅचेस वगैरेचं काय झालं? काही नाही, ते असंच होतं. तो एकदम खुश झाला आणि हो. लगेच पाहून होणार ना सर मला खुश, असं थोडी. आणि मग लगेच होकार झाला. हा होकार झाला. पण मी त्याला हे म्हटलं की तू मला का बोलवून घेतलं, तू मला का बोलवून घेतलं. तर त्याच्यावर त्यांनी मला अजूनही उत्तर दिलं नाहीये. असं होऊ शकतं कदाचित की अजूनही 2-3 डेट करत असेल आणि म्हणत असेल आजच सगळ्यांना निपटवून घेतो. आता काय म्हणतात? आता म्हणतो मजा आहे माझी. चला चांगलं झालेलं आहे सगळं. तुमचं कसं काय? माझं लव्ह मॅरेज आहे. कसं ते? ते माझं फ्रेंड घराजवळच राहत होतो. मी नेहमी त्याच्या शॉपमध्ये जायची. कशाला? असंच कधी काय काम, कसलं होतं शॉप? टेलिफोन हा, होतं booth तेव्हा. होता, हा. बूथ होता. मी तिथे फोनवर बोलायला वगैरे जायची, फ्रेंडला कॉल करायला. मग हे तिकडे मग तो आत बसून असायचे? नाही, कधी कधी यायचे तिथे, अच्छा. असं मधामधात फ्रेंड आहे म्हणून. तर मग आमचं बोलणं व्हायचं कधीतरी. त्याच्यानंतर आम्ही एका दोघांना हो म्हटलं एकमेकांना. हा हा. म्हणजे खूप याच्यानंतर घरचे कोणीच एकदम आमच्या दोघांचं अपोजिट मध्ये होते की नाही करायचं आपल्याला असं. पण मी 2 महिने बिलकुल मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे, मी करूच नाही शकणार कोणाचं. मला तेच पाहिजे नव्हतं ना, मला दुसऱ्यांदा मी विचारच नाही केलं होतं ना. पण बरोबर आहे, काय खरंच का- आहे. काय एवढं का? तरी मला त्यांच्या फिलिंग्स आवडत होत्या, आमच्या दोघांचे विचार जुळले होते. पैसे घ्यायचे नाहीत ते फोनचे? नाही, त्यांचे असेलच. फ्रेंड नाही घेत होते पैसे, पण ते तिथे यायचे ना. त्यांचे फ्रेंडचे फ्रेंड होते ना, हो, हो. ते सेम दोघांचं फ्रेंड एकच होतं आमचं. बरोबर बरोबर. जेव्हा माझ्या मिस्टरांना बघितलं, हा. कारण खरंच मुलगा खूप छान आहे म्हणे दीपाली, तुला असा मुलगा भेटणार नाही म्हणजे म्हणे. काय छान म्हणजे काय? म्हणजे बोलण्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये जॉब करायचे तेव्हा तुम्हाला ते सहन पण करणार असं. मला असं मी खूप बडबड म्हणजे करते. आई बाबांनी तेच पाहिलं सर, ते शांत ते आहे, आपल्या मी मुलीला बडबड करते सांभाळून म्हणून. घेऊ शकतो. आता मिस्टरांचं काय म्हणणं आहे? तेव्हा मित्राला भेटायला 10 वेळा गेलो नसतो तर बरं झालं असतं. नाही गेलो ते बरं झालं. नाही, असं काही म्हणणं नाहीये, सर्व व्यवस्थित सुरू आहे, हो? असं काही नाही म्हणणं. तुम्हाला माहितीये का तुमच्या मिस्टरांनी आम्हाला काय सांगितलं की टेलिफोन बूथ कुठेही दिसला की मी 25 किलोमीटरच्या आसपास जात नाही. एवढा धसका आम्हा घेतलाय सगळ्यांना टेलिफोन सुद्धा हेच सांगितलंय तेच सर. सांगितलं आम्हाला. होय ना? त्यांना भूत म्हणजे भूत झालेलं आहे. ती अशीच बोलते, तिला काही काम नाही. पाहा ना, अशीच बोलते मला, टोमडी मारते. प्रेम आहे एकमेकींवर की आम्ही एकमेकींना तू मै आमचं होतं. होत नाही पण इतकं करेक्ट बोललायत ना. खरंच. अशा तुम्ही 6 जणी हो सर. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून हो. सुपर ऍक्टिव्ह स्वतःला ठेवत असतात. हो. हो की नाही? ते जास्त इम्पॉर्टंट.
मग मला सांगा, एवढं करून का एकमेकींबरोबर वाद घालता? जास्त मोठे वाद नसतात, छोटे छोटे असतात. तू उशिरा का आली, उशिरा तू, लागले, तू काबर लेट करते, तू किती मेकअप करते ग, छान नाही दिसत, समजा असं जास्त मेकअप नको करत जाऊ. बरं, हा डायलॉग आज पण झाला. तुझ्यामुळेच उशीर होतो तुझ्यामुळेच नेहमी. उशीर आणि एरवी तू नेहमी जो थीम दिलेला असतो त्याच्या व्यतिरिक्त वेगळी बनवून येते तू नेहमी. असं कोण कोणाला म्हणतं? म्हणजे जास्त करून तर ह्या दोघींचं सुरू असतं. मी लेट लतीफ असते ऍक्च्युली, आणि त्यामुळे मला ती कधी पण रेडी होताना मला ती अर्धा तास अरे थांब, 5 मिनिटं म्हणते, अर्धा तास लेट, 5 अर्धा मिनिटं तास आधीच म्हणते, मला ती अर्धा कॉल तास. करते. का पण हे 5 मिनिटाचं 30 मिनिटं नाही का? ऍक्च्युली ती 15 मिनिट मला कॉलमध्येच म्हणजे 5 हा मेन हेच आहे. तेच आहे, ती त्यामुळे सगळ्यांना मला असंच late करते. तुम्ही या ग्रुपमध्ये किती वर्ष झाले आहात? 5 वर्ष झाले. अशा गप्पच आहात का? ती थोडी शांत आहे, पण जरा थोडी आमच्यापेक्षा ती शांत आहे. म्हणजे आता जर बघितलं तर ही म्हणजे या बोलत असतील याच्यावर कोणी विश्वासच ठेवला नाही. नाही ती शांत आहे पण बोलते. बरं, तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे आणि माझ्या सासूबाईंनी ती जमवलेलं आहे. मग म्हणजे ज्या काही actually परिस्थिती नाही, आता जी काही परिस्थिती आहे त्याला सासूबाई जबाबदार आहे. हो हो जबाबदार आहे तुमच्या दोघांच्या स्वभावात चांगला स्वभाव कोणाचा? यांचा. ते आम्हाला माहित आहे, ते मला चांगलं माहित आहे. काय काय? कारण की भाऊजी अगदी छान बोलतात, प्रेमळ, मला असं वाटतं ते प्रिया. पण- मला असं वाटतं भूतवरनं ते पण बोललेले आहेत, त्यांना पण भूत दिसलेला असेल कदाचित. त्यालाही भूत दिसलं. कसं काय? सर अरेंज मॅरेज आहे. माझे पप्पा आणि सासरे हे दोघं जण औरंगाबादला एकाच कॉलेजमध्ये होते शिकायला. मग ते नाही का की दोस्ती शिकायला होते? शिकायला ग्रॅज्युएशन 3 वर्ष सोबत होते. मग दोस्ती रिश्तेदारी में बदल दी जाए त्या काइंड ऑफ. आणि मग हो झालं, मग पसंती पडली आणि मग केलं आता लग्न. किती वर्ष झाली? 11 वर्ष झालेत. अच्छा. तुमचं? माझं अरेंज मॅरेज, आणि हे मला बघायला आले होते त्याआधी यांनी एक मुलगी पाहिली होती आणि माझ्या नंतर पण एक मुलगी पाहिली होती, अरे वा. पण त्यांना मी पसंत पडली. का? मी जेव्हा पाणी वगैरे घेऊन आली तर मी अगदी प्रेमाने ठेवलं आणि बाकीच्यांनी अगदी जोरात तर ते म्हणे ही म्हणजे हिच्यामध्ये एक नजाकत आहे. अच्छा. बापरे, म्हणजे काय केलं तुम्ही? कसं कशी नजाकत? की त्यांना पाहिलं नाही, मी डोळेवरती करून त्यांना पाहिलं नाही. नाही, आता जसे वाटार आता थोड्या थोड्या वेळाने मोठे करते ती डोळे. बरं, तुमच्या नवऱ्याने जर स्वभावात एक बदल करायचा असेल नवऱ्याने, तर कुठला केला पाहिजे जो तुम्हाला आवडेल? जास्त ते फॅशन करतात ना, थोडं कमी केलं पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त छान दिसलेलं मला आवडणार नाही ना थोडं. तुमच्या विस्ताराने आमच्याकडे मला तरी असं वाटतं एखाद्या दिवशी मस्त चहा वगैरे करून मला दिला पाहिजे. तुम्हाला? हो. अच्छा. ते छोटी देत नाही. छोटी अपेक्षा. छोटीशी अपेक्षा. आपण जागे आहात बाकी ना? त्या सगळं मध्ये मध्ये बाकी डोळा तर लागला सगळ्या नाही ना गोष्टी पूर्ण ट्रॅव्हल करतात. मध्ये? हा. नाही, माझे पण मिस्टर घेऊन जातात सगळं, पण मोबाईल जास्त बघतात. हे आहे, घरात असले की मोबाईलवरती जास्त असतात. मग मला सांगा, मग मोबाईल कमी करायला पाहिजे. कमी करा. एवढं कोणात अडकलेत ते? हा, मुलांनाही तेच वाटतं माझ्या, मला पण तेच काय वाटतं. वाटतं तुम्हाला? काय? मोबाईल बाबांनी नाही बघायला पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.